मंडळाचा मी अध्यक्ष आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत वरिष्ठ अधिवक्ता मुकेश पांडे साहेब आहेत, जे मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्रात प्रॅक्टिस करतात. आणि माझ्यासोबत मुंबई दिवाणी व सत्र न्यायालयाचे सेक्रेटरी आसिफ नकवी आहे. आजचा जो विषय आहे, या विषयामध्ये 4 मुख्यत्वे मेन महत्वाचे मुद्दे आहेत. सध्या 24 मार्च रोजी महाराष्ट्र बार कौन्सिल जे आहे, ज्याला आपण महाराष्ट्र आणि गोवा BCMG बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा म्हणतो, याच्या निवडणुकी संदर्भात अपारदर्शकता, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने प्रलंबित काही अर्ज ठेवणे आणि काही वकिलांना त्यांचं म्हणणं न मांडता देणे आणि त्याचबरोबर एकतर्फी निर्णय देणे आणि महत्वाचं म्हणजे पारदर्शकता जी आहे ती इथे कुठेही दिसत नाहीये. त्या इलेक्शनच्या संदर्भातील 4 महत्वाचे मुद्दे आहेत. त्याची सुरुवात जर करायची झाली तर मी प्रेस नोट आपल्यासमोर दिलेली आहे की पारदर्शकता म्हणजे काय, याच्यामध्ये काय चुकीचं झालेलं आहे हे सांगण्याच्या अगोदर मी M वर्धनचे जजमेंट आहे, याची कॉपी मी आपल्याला 1-2 कॉपी मी देतो आपल्या संदर्भासाठी. आपण सर्वांनी हे व्हेरीफाय करावं. आता M वर्धन म्हणजे काय आहे, सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भात साधारणतः 5 वर्षांनी ही निवडणूक होते, म्हणजे फिक्स टेन्युअर आहे. 2018ला प्रथम निवडणूक झाली, त्याच्यानंतर ही निवडणूक एक्सपेक्टेड होतं की 2018च्या नंतर पुढे 23ला ही व्हायला पाहिजे होती, परंतु ती न होता व्हेरिफिकेशन साठी एक्सटेंड करण्यात आली. आणि त्याच्यानंतर सन्माननीय सुप्रीम कोर्टात M वर्धन पॅरा नंबर 6 मध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले की ही निवडणूक प्रक्रिया 6 टप्प्यामध्ये देशभरात अनेक ठिकाणी होणार आहे आणि ती कशी व्हावी याचे मार्गदर्शक तत्व जे आहे त्याचा एक पॅरा आहे, तो मी वाचतो आणि मग त्याचा संदर्भ पुढे घेतो. का तर सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जे अभिप्रेत होतं की पारदर्शक पद्धतीने ड्यू प्रोसेस ज्याला म्हणतो, कायद्याच्या जे काही सांगून दिलेले नियम आहेत त्याच्या पद्धतीने ही निवडणूक पार पडायला पाहिजे होती, परंतु तसं न होता त्यामध्ये काही वादग्रस्त मुद्दे जे प्रलंबित आहेत आणि ज्यामध्ये काही विषय जे आहेत ते आज आम्ही मांडणार आहोत. पॅरा नंबर 6 जो आहे M वर्धन मध्ये, मी विनंती करेन की जे कोणाला पाहिजे आहे ते आपण घेऊ शकता नंतर. सो तो असा आहे की excluding the above mentioned 5 state bar council, we are left with 8 state bar council where पाहिजे and just manner. So या सन्माननीय सुप्रीम कोर्टाचं M वर्धन जो जजमेंट आहे त्याची तारीख आहे, आपण जर बघाल तर हे जे आदेश पारित केला 18/11/2025 रोजी. आणि या पारदर्शकतेच्या बाबतीत आम्ही काही दिवसापूर्वी अर्ज केला की तामिळनाडू राज्यामध्ये ऑनलाईन स्ट्रीमिंग ऑफ वोट काउंटिंग होत आहे, तर महाराष्ट्रामध्ये ती व्हावी आणि सोमवारपासून वोट काउंटिंग प्रक्रिया चालू होत आहे. ती मागणी तुर्तसह त्याच्यावरती काही निर्णय झालेला नाही. आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगू इच्छितो की ऑनलाईन जर का स्ट्रीमिंग, ऑनलाईन जर का वोट काउंटिंगची जर प्रक्रिया ठेवली तर सर्व व्यक्ती, सर्व ऍडव्होकेट, खास करून कॅन्डिडेट आणि जे स्टेक होल्डर आहेत, वोटर आहेत, ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेस मधून, कारण ही इलेक्शन जी आहे ती महाराष्ट्र आणि गोवा, दीव दमण, दादरा नगर हवेली इथपर्यंत याचं वाईडर स्वरूप आहे, तर तिथे असलेल्या सर्व वकिलांना ती बघता येईल आणि त्यामध्ये त्यांना पारदर्शकपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग होता येईल. सुनिश्चित करण्याचा आदेश जे आहे तो सन्माननीय सुप्रीम कोर्टाने मी मगाशी सांगितलं आणि यापूर्वी तामिळनाडू राज्यामध्ये त्यांनी हे चालू केलेलं आहे, इथे ते अजून झालेलं नाही. सो सार्वजनिक तपासणीशिवाय कुठलीही जी मतमोजणी असेल किंवा कुठलीही मागणी जे काही आम्ही करतोय त्याच्यामध्ये काही धांदलीपणा होणार नाही, याच्यासाठी ते गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की न्यायालयीन ज्या काही प्रोसिडिंग्स आहेत त्या सुद्धा ऑनलाईन आता झालेल्या आहेत. सो हे आमची मागणी होती जी आजपर्यंत मान्य झालेली नाही आणि सोमवारी विदाऊट या मागणीच्या पुढे हे प्रक्रिया जात आहे. सो या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही म्हणतोय की ही मागणी मान्य झाली पाहिजे आणि या मागणीच्या करिता जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांनी यामध्ये इमिडिएटली स्टेप्स घ्यायला पाहिजे. दुसरं आपण बघितलं असाल की जलद गती न्याय, ऑडिओ अल्टरम पार्टम म्हणा, दुसऱ्या साईडचा ऐकून घेणे, स्पीडी जस्टिस हे फंडामेंटल राईट्स आहे. व्यक्तींना तुम्ही ते दिलेच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का विदाऊट न ऐकता एखादी आदेश करत असाल
तर ते चुकीचा होतो आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे उशिरा दिलेला न्याय हा काय न्याय नाही आहे. सो त्या संदर्भातही आम्ही बरेचसे अर्ज जे आहेत, मी असेल, असिफ नक्वी जे आहेत, पांडे जे आहेत आणि इतर आज उल्हास नाईक म्हणून जे आहेत ते इथे येणार आहेत काही वेळाने, त्यांचेही अर्ज जे आहेत ते सन्माननीय कमिटी आणि यांच्या समोर दिलेलं आहे. परंतु त्यावरती कुठेही कशाही पद्धतीने लवकरात लवकर सुनावणी होत नाहीये, त्याला वेळ जातोय. तो न होता महत्वाचं जे काय होतं की बाबा काही निवडणूक प्रक्रियामध्ये काही लोकांचा हस्तक्षेप जो आहे तो दिसतोय, त्याच्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून त्याची कॉपी द्यावी, याचा अर्ज मी स्वतः ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव याचा प्रलंबित आहे. त्या संदर्भात ना सीसीटीव्ही फुटेज दिली गेलेली आहे किंवा त्यावरती कार्यवाही काय. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याची निवडणूक 24 मार्चला झालेली आहे. सोमवारी 6 तारखेला त्याची काउंटिंग जी आहे ती चालू होणार आहे. त्याच्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या वकिलांनी जे इलेक्शन लढत आहेत, वोटर आहेत, त्यांनी अर्ज केलेला आहे की तामिळनाडूच्या धर्तीवरती लाईव्ह स्ट्रीमिंग हे करून महाराष्ट्र, गोवा आणि दीव दमण दादरा नगर हवेलीतील वकिलांना ते बघता यावं आणि पारदर्शकता व्हावी. एक सो ते होताना अजूनपर्यंत तर आलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी मागणी, शरद बागुल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने काढलं असताना सुद्धा शरद बागुल हे सेक्रेटरी म्हणून काम करतायत आणि आमच्या विभिन्न अर्जावरती कुठलेही एक म्हणजे निर्णय न देता मिनिट्स ऑफ मीटिंग पास केले जातात आणि शरद बागुल यांच्या विरोधात तक्रार असताना तेच आम्हाला सही करून पाठवतायत की नाही आमची जी आहे 8 वीकचा टाइम दिलेला आहे. सो कुठेही हे पारदर्शकता होत नाही आहे, एकतर्फी निर्णय होत आहेत. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे काही वकील जे आहेत त्यांना या निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर काढण्यात आलं होतं. त्याचं कारण सांगितलं की प्रलंबित त्यांच्यावरती शिस्तभंगाची कार्यवाहीची केस आहे. आम्ही लिस्ट दिलेली आहे. माझ्यासोबत असिफ नक्वीजी आहेत, मुकेश पांडेजी आहेत, यांनी तक्रारी आणि अर्ज दिलेले आहेत. असिफ नक्वीजींच्या तक्रारीमध्ये त्यांनी मुद्देसूद मांडलेला आहे की इतक्या लोकांच्या विरोधात शिस्तभंगाची कार्यवाही पेंडिंग असताना तुम्ही त्यांना का अलाव केलेला आहे. सो इथे हे दिसून येत आहे की काही लोकांना मुभा आणि बाकी लोकांना तुम्ही हे करताय. सो त्याच्या विरोधातही आम्ही म्हणतोय की हिअरिंग लवकरात लवकर द्या, ती होताना दिसत नाहीये. आणि चौथा महत्वाचा मुद्दा, या सर्व प्रक्रियामध्ये जे कोणी इन्व्हॉल्ड आहेत, जे काही मी कार्टल म्हणेन, त्या कार्टलच्या विरोधात केव्हा कार्यवाही होणार. यामध्ये रिटायर्ड सन्माननीय हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्यांनी या कार्टलच्या विरोधामध्ये डे टू डे बेसिसवर काम करावं असं मी म्हणत नाहीये. मी जे काय आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय ते सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाची एम वर्धनची जे जजमेंट आहे त्याच्या पॅरा नंबर 6 मध्ये सांगितलेलं आहे. आणि याचं व्हायलेशन, याची अवमान, याचं कंटेम्प्ट हे दररोज केलं जात आहे. त्याच्या विरोधातही आम्ही लढा देतोय आणि आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतोय की या सर्व मुद्द्यावरती इमिडिएटली ऍक्शन घेण्यात यावं. पारदर्शकता कमी म्हणण्यापेक्षा पारदर्शकता, काही आता यांचा अर्ज आहे त्याच्यावरती ईमेल नाही, काही नाही आहे, त्याची हिअरिंग नाही आहे, तर पारदर्शकता गायब आहे. परंतु सुपरवायझरी कमिटीने शरद बागुल यांना काढलं, तिथे आम्हाला पारदर्शकता थोडी दिसली. त्यांना ते जाणवलं की चुकीचा माणूस हा या पदावर बसू शकत नाहीये. जो सेक्रेटरी आहे तो रिटायर्ड जज पोस्टच्या ह्याच्यावर कसा बसू शकतो, त्यांनी रिमूव्ह केलं. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, सांगितले की नाही तुम्हाला लढू शकता, परंतु जे शरद बागुल आहेत त्यांनी तिथे त्यांच्या मार्फत, वकिलांच्या मार्फत सांगितलं की नाही आता बॅलेट पेपर छापून गेलेले आहेत. कुठेतरी हे दिसून येतं की पडद्यामागे काही लोक याच्या कॉन्स्पिरसीमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ते या बागुल यांना जे आहे या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी कॉम्पिटंट कॅन्डिडेटला बाहेर काढण्यासाठी हे वापर केला जातो आणि त्याचे अर्ज सुनावणीला प्रलंबित आहेत. तुम्ही ते हियरिंगला घेत. मुझे मैसेजेस आए हैं, आप यहाँ देख सकते हो कि इतने सारे मैसेजेस है, फोटो के साथ में पोस्टर्स आ रहे हैं और जूनियर्स वकील को, मेरे जूनियर को आया हुआ है. आपको सभी हम, हाँ ये आया हुआ है. अभी मैं दिखाता हूं एक महिला का किस प्रकार से फोटो यूज किया गया. आप शॉक हो जाओगे कि उसका बार काउंसिल का जो ये है आईडी नंबर, वो किस प्रकार से लोगों में भेजा गया और उसके घर में उसका पर्सनल डाटा जो है लीक किया गया. तो ये गलत है. और ऐसे मेरा ही नहीं है, कई सारे जूनियर वकील अधिवक्ता है, उनको भी दिया गया, सीनियर अधिवक्ताओं को दिया गया. और एसएमएस और कॉलिंग, दिन में कई सारे कॉलिंग जो है लोगों को किया गया था. तो वो कॉलिंग भी आप देख सकते हो कि कई सारे इसमें किया गया है. मैं आपको जो महिला को पैकेट भेजा गया था, पैकेट मतलब ऐसे बनाकर, ये जैसे इन्होंने दिखाया है वो, और उसके अलावा कई सारे अधिवक्ताओं को
भेजा गया हुआ मेरे पास जो है आपको फॉरवर्ड करता हूं। जैसे अभी ये देख सकते हो कि इलेक्शन से पहले सर्टिफिकेट भेजा गया। सर मध्ये दाखवा मध्ये. हाँ, कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन किस प्रकार से किया गया है, तो ये इलेक्शन के 2-4 दिन पहले भेजा गया, फोटो किसी और का और नाम किसी और का, ये भी भेजा गया। और इसी के अलावा हाँ, यहाँ पर आप देख सकते हो। सो यहाँ पे आप देखिए, ये बहुत इंपॉर्टेंट है कि ये मैं रिक्वेस्ट करूंगा कि फोटो को ब्लर करके, नाम को ब्लर करके दिखाया जाए, क्योंकि एक महिला का उसमें ये है। तो इसमें देख रहे हो एक फोटो है, बार काउंसिल का आईडी का ये है, उसके अलावा एड्रेस और नाम है। ये कहां से डाटा लीक हुआ, और ये नंबर भी, सीरियल नंबर भी दिया गया है 1291। तो ये जो है ये बड़ा लीक है, और उसके अंदर फिर जो है वायलेशन करके ये दिया गया है। सो डाटा लीक का जो हमारा आरोप है वो इसी आधार पे है। और एसएमएस आपको मेरे पास मैं दिखाता हूं कि कितने सारे एसएमएस इलेक्शन से पहले 24 तारीख को इलेक्शन था, तो कई सारे इन्होंने मैसेजेस भेजा कि हमें वोट करो। हालांकि कोड ऑफ कंडक्ट ये कहता है कि बल्क एसएमएस जो है या फिर सोशल मीडिया के माध्यम से आप ये नहीं कर सकते हो, लोगों को कंटिन्यूअस मैसेजिंग देके आप वोट का अपील नहीं कर सकते, तो उसका भी वायलेशन जो है कई सारे लोगों ने किया है। सो तो डेटा तुम्ही नंतर हाँ, आई विल शेयर लेटर ऑन। सो आप जो है आपके माध्यम से मैं यही कहूंगा कि जो पायरेसी का इशू है, डाटा प्रोटेक्शन आज के तारीख में बहुत इंपॉर्टेंट है। आपने देखा होगा ईरान और यहाँ जो युद्ध हो रहा है उसमें ईरान डाटा सेंटर्स पे अटैक कर रहा है, क्योंकि वहीं से सब होता है, और डाटा इज द न्यू गोल्ड ऑफ दिस ईरा। और बीसीएमजी का डाटा जो बहुत सेंसिबल डाटा है, वो डाटा कुछ लोगों ने कार्टेल ने अपने स्वार्थ के लिए यूज किया गया, उसकी भी हम जांच मांग